Hi. Today we will cover power. We have already discussed the free fall and we have already seen the total energy at the different points, and that is same. So it is power. Think before you answer. Key answer there would be विचार करा. Can your father climb stairs as fast as you can? तर तुमचे वडील तुमच्याच वेगाने स्टेअर्स चढू शकतात का? तर याचा आन्सर येईल नो. तर इथं मग युअर फादरच्या वेळेला आन्सर होईल माय फादर कॅनॉट क्लाइंब स्टेअर ॲज फास्ट ॲज मी. माझ्यासारखे नक्कीच त्या वेगाने माझे वडील पायऱ्या चढू शकणार नाही. Will you fill the overhead water tank with the help of the bucket or an electric motor? तर इलेक्ट्रिक मोटरने ओव्हरहेड टँकला भरणं सोपं जाईल ॲज कम्पेअर्ड टू द बकेट, की बकेट घेऊन जायची त्याच्यामध्ये टाकायचं. यापेक्षा इलेक्ट्रिक मोटरने काम पण फास्ट होईल आणि कन्व्हिनियंटली होईल आणि आपल्याला त्रास सुद्धा होणार नाही. म्हणजेच इलेक्ट्रिक मोटरने ओव्हरहेड टँक भरणं योग्य राहील. सपोज राजश्री, then यश and Ranjit have to reach the top of a small hill. छोटी टेकडी आहे, छोट्या टेकडीवर त्यांना तिघांना पोहोचायचं आहे. ओके, पण राजश्री went by car, तर राजश्री कारने गेली. यश went cycling, त्याने सायकलिंग केली यशने. ओके, while Ranjit went walking, रणजित बिचारा चालत गेला. Then if all of them choose the same path, आणि मग त्या तिघांनी पण सेम पाथने गेले, एकाच रस्त्याने गेले, पण त्यांच्यासह वेगवेगळे व्हेकल्स किंवा मग तो वॉकिंग वाला पण होता. तर पहिले कार, मग सायकल आणि नंतर वॉकिंग वाला. ओके, सो हू विल रीच द फर्स्ट अँड हू विल रीच द लास्ट. आता याच्यामध्ये काही सांगावं लागते का? तर राजश्री सेम पाथ वापरत आहे, कारने गेली तर ती फास्ट मध्ये जाईल आणि सर्वात शेवटी कोण पोहोचेल? बिचारा रणजित, की जो चालत होता विनोबा भावे एक्सप्रेस ना, तो बिचारा सर्वात शेवटी पोहोचेल. आणि सायकलवाला नॅचरली सेकंड नंबरवरच येईल. म्हणजेच काय झालं की त्यांच्याजवळ एकच काम करून आलेले आहे, हिलवर चढण्याचं. पण प्रत्येकाचा जो वेळ घेतलेला आहे तर तो वेगवेगळा आहे. तर रिझन आहे पॉवर. तर तिथे कार वापरलेली आहे, तर कारची जी पॉवर आहे ती सायकल आणि पैदलवाल्यापेक्षा जास्त आहे, पैदलवाल्यापेक्षा सायकलची जास्त आहे. आणि म्हणूनच मग जे वर्क डन आहे तर ते वेगवेगळ्या टाइम फ्रेम मध्ये झालेलं आहे. आणि म्हणून मग पॉवर म्हणजे काय? द रेट ऑफ डुईंग अ वर्क, द रेट ऑफ डुईंग अ वर्क और रेट ॲट विच द वर्क इज डन. आता रेट आला म्हणजेच माहिती का टाइम स्पॅन आला. तर आपण ते बघू. सो इन द अबाव एक्झाम्पल्स द वर्क डन इज द सेम. वर्क डन द सेम आहे, ते हिलवर चढलेले आहे छोट्यावाल्या. वर्क डन इज द सेम in each example, but the time taken to perform the work is different for each person's or each method. आणि मग हिलवर चढणारे पाहिले, नंतर मशीनचं पण काम पाहिलं, इलेक्ट्रिक मोटरचं, आणि मग तुमचं आणि तुमच्या वडिलांचं की स्टेअरकेस चढण्याचं पण पाहिलं. या सगळ्या एक्झाम्पल मध्ये काम सारखंच होतं, फक्त कालावधी वेगवेगळा होता. आणि मग is different for each person's or each method. म्हणजे वर्क डन साठी जो कालावधी लागला तोच वेगळा होता. The fast or slow rate of the work done is expressed in terms of power. आणि मग की किती फास्ट काम झालेलं आहे, किती स्लो काम झालेलं आहे वर्क डन करायचं, and that is expressed in terms of power. आणि मग यालाच आपण पॉवर या टर्म्स मध्ये एक्सप्रेस करतो. म्हणजे तो वर्क करण्यासाठी किती कालावधी घेतला, दॅट इज द पॉवर. सो म्हणून पॉवर इज द रेट ऑफ, or power is the rate
at which the work is done. बस एवढी छोटी डेफिनेशन आहे. Power is the rate at which the work is done. आणि मग ही डेफिनेशन लक्षात ठेवायची. If W amount of work is done in a time t, then it is power is equal to work upon time. Okay? Work upon time. तर आपण डेफिनेशनच काय म्हटलं? It is the rate at which the work is done. Work is done at the rate. So power is equal to work upon time. That is P is equal to W upon T. P is equal to W upon T. That we have to remember. This must be a capital. Okay. W. That is work done. In SI system, the unit of work is joule. Unit of work is joule. And more times the unit second that. So this joule second. And more this is joule upon second. असं पण लिहिता येते. आणि जूल अपॉन सेकंड म्हणजेच काय? इट इज वॅट. इट इज वॅट. म्हणजे आता लक्षात ठेवा बरोबर. पहिले तर पॉवर इज इक्वल टू वर्क अपॉन टाइम. ओके. सो P इज इक्वल टू W अपॉन T. मग वर्क डन. वर्क त्याचं युनिट आहे सिस्टीम जूल आणि टाइमचं युनिट आहे सेकंड. सो जूल अपॉन सेकंड दॅट इज टर्म्ड ॲज वॅट. That is termed as watt. आणि म्हणून पॉवरचं युनिट काय असेल? वॅट असेल. पॉवरचं युनिट काय असेल? वॅट असेल. एवढं बरोबर लक्षात ठेवा. सो जूल अपॉन सेकंड दिस इज कॉल्ड ॲज वॅट. ओके. मग आता 1 वॅट असं जर आपल्याला पाहिजे असेल तर मग 1 वॅट म्हणजे काय? तर 1 जूल ऑफ वर्क मस्ट बी डन. सो 1 जूल that is in a 1 second. That is in a 1 second. So it is 1 watt is equal to 1 joule per 1 second. When the 1 joule work is done in a 1 second, then the power is 1 watt. The power is 1 watt. So 1 watt is equal to 1 joule per 1 second. In the industrial sector, the unit used to measure the power is called as horsepower. पण हा जो पॉवर आहे तर हे युनिट छोट्या स्केलवर चांगलं आहे. मग मोठ्या स्केलवर इंडस्ट्रीमध्ये काय वापरले जाते? इट इज हॉर्स पॉवर. सो इट इज हॉर्स पॉवर. आणि हॉर्स पॉवर म्हणजे काय? इट इज 1 हॉर्स पॉवर म्हणजे दॅट इज 746 वॅट. म्हणजे हे मोठ्या लेवलचं युनिट होते. कारण 1 वॅट म्हणजे 1 जूल पर 1 सेकंद. आणि मग 1 हॉर्स पॉवर म्हणजे 746 वॅट. म्हणजे 746 वॅट जर असेल तर 1 हॉर्स पॉवर होईल. आणि मग हे इंडस्ट्रियल लेवलवर वापरले जाते हॉर्स पॉवर. 1 हॉर्स पॉवर. सो 746 वॅट हे लक्षात ठेवायचं आहे. 9वी साठी पण कामाचं आहे, कॉम्पिटिटिव्ह साठी कामाचं आहे आणि पुढच्या लेवलनी पण लक्षात ठेवायचं आहे. ओके. द युनिट ऑफ एनर्जी फॉर कमर्शियल यूज इज किलोवॅट अवर. पण जेव्हा कमर्शियल लेवलवर जेव्हा एनर्जी वापरली जाते द युनिट ऑफ एनर्जी फॉर कमर्शियल यूज इज किलोवॅट अवर. इट इज किलोवॅट अवर. ओके. पहा किलोवॅट अवर. आणि आपल्या घरी जे काही असते इलेक्ट्रिसिटी तर ती मोजल्या जाते युनिट मध्ये. दॅट इज इन 1 किलोवॅट अवर. 1 किलोवॅट अवर म्हणजे 1 युनिट. म्हणजे आपल्या इथं जर समजा 100 युनिटचं बिल आलं तर तिथं समजायचं 100 किलोवॅट पर अवर एवढं आपण वापरल्या गेलेला आहे. ओके. 1 किलोवॅट अवर इज इक्वल टू 1 युनिट. So, 100 unit आहे. So, 100 kilowatt hour. Okay. मग आता पहा. The unit of energy for commercial use is kilowatt hour. 1000 joule performed in a 1 second is 1 kilowatt hour. 1000 joule. कारण 1 kilowatt म्हटल्यावर 1 किलो म्हटल्यावर 1000 ग्रॅम. मग 1 किलोवॅट म्हटल्याबरोबर 1000 वॅट. 1000 वॅट. ओके. तर मग आपण बघू. आणि 1 आवर म्हटल्यावर सेकंद मध्ये काढावे लागेल कारण आपलं युनिट सेकंद मध्ये आहे. सो
एका तासामध्ये 60 मिनिट असतात आणि मग सेकंड म्हणजे अगेन 60 into 60 सो 3600 दॅट इज सेकंड. तर बघू तर पहा 1000 कारण आपण पहिले पाहिलेलं आहे 1 वॅट म्हणजे 1 सेकंड. ओके मग आपल्याला जेव्हा 1000 वॅट ही जर पॉवर पाहिजे तर तेव्हा 1000 जूल पर सेकंड एवढं आपलं काय झालं पाहिजे तर वर्क परफॉर्म झालं पाहिजे. सो इट इज 1000 जूल वर्क परफॉर्म इन 1 सेकंड इज 1 किलोवॅट पॉवर. 1 किलोवॅट पॉवर पाहिजे असेल तर आपल्याला एवढं लक्षात ठेवावं लागेल तिथं 1000 जूल वर्क परफॉर्म झालं पाहिजे and that must be in 1 second. So 1000 joule work performed in 1 second is 1 kilowatt power. आणि मग आता पहा 1 किलोवॅट ओके छोटा 1 किलोवॅट अच्छा वॅटचा आहे ओके 1 किलोवॅट आवर इज इक्वल टू 1 किलोवॅट. तर 1 किलोवॅट into 1 hour 1 किलोवॅट म्हणजे 1 किलोवॅट आवर म्हणजे काय तर 1 किलोवॅट into 1 hour असं त्याचं आपण स्प्लिट केलं. मग 1 किलोवॅट म्हणजे किती तर 1000 वॅट कारण 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम. सो किलोवॅटचा मग छोटा भाऊ वॅट 1 किलोवॅट म्हणजे 1000 वॅट 1 hour म्हणजे 3600 सेकंड. तर सिंपल आहे एका तासामध्ये 60 मिनिट असतात आणि मग पुन्हा 60 मिनिटं एका मिनिटामध्ये पुन्हा 60 सेकंद असतात आणि म्हणून 60 गुणिले 60 3600. ओके मग यांना सोडवल्यावर आपला जो उत्तर येईल 1 into 36 आणि 3 into 5 1 2 3 4 5. ओके तर हे झालं आपलं जूल. So it is 5 zeros are there, so it is joule. 1 kilowatt hour is equal to it is 36 lakh joule. 36 lakh joule. Okay. तो मग याला आपण हा डेसिमल पॉइंट इथे आहे तो 1 2 3 4 ओके and it is 5 6 पहा 1 2 3 4 5 6 so it will become 3.6 into 10 raised to 6 joule. ओके तर पाहून घ्या हा डेसिमल पॉइंट तिकडे सरकवला हा जर 10 raised to 6 पुढे व्हायचा असेल फॉर एक्झाम्पल समजून घ्यायचं तर इथून हे घर होईल आणि याच्यानंतर 500 द्यावं लागेल. सो वी विल गेट 36 lakh joule वन अँड द सेम. आणि जेव्हा 10 raised to मध्ये लिहायचं असते 200 आहे. ओके so this can be written as 2 into 10 चा स्क्वेअर म्हणजे डेसिमल पॉइंट किती मूव झाला तर 1 2 so 10 चा स्क्वेअर. So we have moved here 1 2 3 4 5 6 points. So 10 raised to 6 and 3.6. So this is like this. We have to make the arrangement. आणि म्हणून हे पण लक्षात ठेवायचं 1 किलोवॅट आवर म्हणजे 3.6 into 10 raised to 6 joule. आणि मग जे इलेक्ट्रिसिटी used for domestic purposes is measured in a unit of kilowatt hour and 1 kilowatt hour म्हणजे 1 युनिट होते एवढं बरोबर लक्षात ठेवायचं. सो 1 किलोवॅट hour is equal to 1 unit. 1 किलोवॅट hour is equal to 1 unit. मग आपल्याकडे जे काही इलेक्ट्रिसिटीचं बिल येते ते युनिट मध्ये येते and 1 युनिट म्हणजे 1 किलोवॅट आवर असं बरोबर लक्षात ठेवायचं. शांततेनं हे जर पूर्ण पाहिलं तर इझी आहे आणि जर समजा डोकं जागेवर नसेल तर मग बिलकुल येणार नाही. Then an introduction to scientists. The steam engine was invented in 1781 by the Scottish scientist James Watt. आणि मग स्टीम इंजिन शोधून काढणारा जेम्स वॅट तर आणि त्यांनी 1781 मध्ये शोधून काढलं होतं. त्याचं लाईफ स्पॅन आहे 1736 to 1819.
1736 ते 1819. ओके, तर जवळपास तो 83 वर्ष वगैरे जगला. तर असो, दिस इन्व्हेन्शन ब्रॉट अबाउट एन इंडस्ट्रियल रिव्होल्युशन. आणि जेव्हा मग स्टीम इंजिनचा शोध लागला तर औद्योगिक क्रांती झाली, इंडस्ट्रियल रिव्होल्युशन झालेलं आहे. आणि मग तिथून आपण जी प्रगती पाहत आहे ती आहे द युनिट ऑफ पॉवर इज कॉल्ड एज वॅट इन हिज ऑनर. की त्याच्या सन्मानार्थ मग जे पॉवरचं जे युनिट आहे ते वॅट असं म्हटलं, म्हणजे जेम्स वॅटच्या सन्मानार्थ पॉवरचं जे युनिट आहे तर ते काय आहे, वॅट आहे. ओके, सो the unit of power is called as watt. In his honor, James Watt was the first to use the term horsepower. आणि हॉर्स पॉवर सुद्धा जी टर्म्स वापरलेली आहे ती जेम्स वॅटनीच पहिल्यांदा वापरलेली आहे. 1 हॉर्स पॉवर इज इक्वल टू 746 वॅट. 1 किलोवॅट अवर म्हणजे 1 युनिट. आणि मग जूल मध्ये पाहिजे असेल तर 1 किलोवॅट अवर म्हणजे 3.6 into 10⁶ जूल. All these must be remembered by you. So it is all over from the today's lecture. Next time we will discuss, solve examples, solve problems. Till then, bye.